संत म्हणा लक्षण होत. संत शब्द सोडा, पुढचं म्हणा. चरणरज लागता सहज, चरणरज सहज लागता, वासनेचे बीज जळून जाय ते संत. ज्यांचे चरणरज सहज आपल्या अंगाला लागले, माथ्याला लागले, त्यांचं दर्शन झालं, असं मनोवंदन केलं तर अंतःकरणामध्ये वासना शिल्लक राहत नाही. असं होत असेल तर ते संत आहे. जर त्या संताला भेटून अंतःकरणातली आसक्ती वाढत असेल, अहंकार वाढत असेल, काम क्रोधादी विकार वाढत असतील, किंबहुना संसारच करावा असं वाटत असेल, वासना वाढत असतील, तर डोळे झाकून त्याच्याकडे पाहायचं, त्या साधूकडे, की हा साधू नाही, हा संत नाही, हा समाजातली विश्वल्ली आहे, हा परमार्थातलं हा विश्वल्ली आहे. त्याच्या जवळ जाऊन जर परमार्थ करावा वाटत नसेल, संसारच करावा वाटत असेल, तर तो संत नाही. ढल ढल साधूचा संगतीचा प्रभाव असा होत असतो महाराज. त्या साधूच्या नुसतं जवळ गेलं, जवळ जाऊन बसलं तर परमार्थ करावं वाटतं, नामस्मरण करावं वाटतं, आपणही असंच वारीला जावं असं वाटतं, नामचिंतन करावं हे वाटतं, हरिपाठ म्हणावा असं वाटतं. काहीतरी सात्विक भाव अंतःकरणामध्ये निर्माण होत असतील त्या साधूच्या जवळ जाऊन, तर तो संत आहे, तर तो संत आहे. आणि जर संसार करावा वाटत असेल तर समजावं तो संत नाही. संत वासनेची बीज जळून जाय त्यांना संत म्हणतात. म्हणून संत चरण रज लागतात सहज, असं होत असल्यामुळे त्यांचे चरण रज रेणू वंदू, चरणाची माथे रज रेणू. लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.